पोलीस भरतीसाठी आलेल्या उमेदवाराकडे उत्तेजक द्रव्याचं इंजेक्शन आढळून आल्यानं बीडमध्ये खळबळ उडालेली आहे। तर त्या उमेदवाराला ताब्यात घेण्यात आलेलं आहे आणि ताब्यात घेऊन माझ्या पाठीमागचं हे शिवाजीनगर पोलीस ठाणे आहे। या शिवाजीनगर पोलीस ठाण्यामध्ये त्याला या ठिकाणी आणण्यात आलेलं आहे। विशेष म्हणजे त्याला या ठिकाणी आणल्यानंतर आता त्याचं वैद्यकीय तपासणी देखील केली गेली, मेडिकल देखील केलं गेलं आहे आणि मेडिकलमध्ये नेमकं त्याच्या रक्ताचे नमुने तपासल्यानंतर त्यामध्ये ते द्रव्य आढळून येतं आहे का याचा देखील आता पोलीस तपास करत आहेत। त्याबरोबरच एकंदरीतच या प्रकरणामुळे खळबळ उडालेली आहे। विशेष म्हणजे हा एकच तरुण आहे का यासोबत आणखी तरुणांनी अशा पद्धतीनं प्रयत्न केला आहे। पोलीस भरतीसाठी अनेक तरुण अनेक दिवसापासून तयारी करतात, मात्र अशा पद्धतीनं एखादं उत्तेजक द्रव्य घेऊन पोलीस भरतीच्या मैदानी चाचणीमध्ये उपस्थित राहणं हे कितपत योग्य आहे या अनुषंगाने देखील मोठी आता बीडमध्ये खळबळ उडाली आहे। त्याचबरोबर बीडमध्ये 170 जागांच्या संदर्भात जी भरती चालू आहे त्यासाठी 8,500 विद्यार्थ्यांनी फॉर्म भरलेले आहेत आणि त्यानंतर अशा पद्धतीचा हा प्रकार उघडकीस आल्याने आता खळबळ उडाली आहे। एकूणच या प्रकरणामधलं तथ्य काय आहे, त्याने इंजेक्शन घेतलेलं होतं का या संदर्भात देखील आता पोलीस तपासामध्ये सत्य समोर येणार आहे। विशेष म्हणजे जे द्रव्य घेतलेलं आहे त्या द्रव्यावरती लेबल सुद्धा कुठलं लावलेलं नाही, जे इंजेक्शन घेतलं गेलं त्याला कुठल्याही पद्धतीचं लेबल लावलं गेलं नव्हतं। त्यामुळे एकंदरीतच आता या अनुषंगाने इथं अन्न औषध प्रशासन देखील या ठिकाणी दाखल झालेलं आहे, त्यांची टीम देखील या ठिकाणी दाखल झाली। त्यांच्याकडून या औषधाची देखील तपासणी केली जाणार, त्याचे नमुने घेऊन हे पुणे येथील प्रयोगशाळेसाठी पाठवले जाणार आहेत। मात्र अशा पद्धतीने पोलीस भरती करत असताना चुकीच्या पद्धतीनं एखादा जर इंजेक्शन घेऊन उत्तेजक घेऊन जर या मैदानी चाचणीमध्ये प्रवेश करत असेल तर साहजिकच यामुळं जे काही प्रामाणिकपणाने प्रयत्न करणार आहेत त्यांच्यावरती अन्यायात होत असल्याची भावना देखील इथले जे पोलीस भरतीचे उमेदवार आहेत त्यांच्यामधून व्यक्त केली जाते। त्यामुळे या प्रकरणाकडे न्यूज 18 लोकमत सगळ्या बारकाव्याच्या गोष्टीकडे लक्ष ठेवणार आहे आणि जे कोणी यामध्ये दोषी असतील त्यांच्यावरती कारवाई करण्याच्या अनुषंगाने देखील न्यूज 18 लोकमत याचा पाठपुरावा करणार आहे। त्यामुळे बघा, जाधवसोबत सुरेश जाधव, न्यूज 18 लोकमत, बीड।